महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय। सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आपले अर्थसंकल्पीय भाषण केले। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस पाडलाय। केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयांचा देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या लाभात मोठा बदल करण्यात येणार आहे। कृषी कर्जाची मर्यादा 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। याचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। या व्यतिरिक्त बजेटमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत। धनधान्य कृषी योजना, कृषी कार्यक्रमाद्वारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत, कमी उत्पादकता असलेल्या 100 जिल्ह्यांना समाविष्ट करण्यासाठी कृषी योजना यांचा समावेश आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की राष्ट्रीय खाद्यतेल आणि बियाण्यांच्या अभियानाचे उद्दिष्ट या क्षेत्रात स्वयंपूर्णता आणणे आहे। या अंतर्गत आम्ही डाळींमध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी 6 वर्षांचे अभियान सुरू करणार आहे। केंद्रीय संस्था पुढील 4 वर्षात तूर, उडीद, मसूर खरेदी करतील। प्रक्रिया आणि मूल्यवर्धन सुधारण्यासाठी बिहारमध्ये माखाणा बोर्ड स्थापन केले जाईल। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।